बरं, आत्ताच तुम्ही मला म्हटलात की मी पुण्यामध्ये होते, तर पार्थ पवार या सगळ्या प्रकरणी काय नेमकं तुमच्या फाइंडिंग्स आहेत? कसं आहे की मी अमेरिकेला होते जेव्हा हे सगळं सुरू झालं. मी 6ला परत येणार होते आणि 5 तारखेला ही न्यूज, म्हणजे मी कुठेही गेले ना मला शांत बसूच देत नाहीत लोक. तर 5 तारखेला नेमकी ही न्यूज ब्रेक झाली. आणि आता ह्याच्यात काय न्यूज ब्रेक होता की बाबा पार्थ पवारनी 1800 कोटीची जमीन 300 कोटीला घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला कोणालाच काही माहीत नव्हतं की पैसे दिले की नाही, घेतले की नाही, कोण शीतल तेजवानी, कोण अमेडिया. तर मी अमेरिकेला असताना माझ्या लॅपटॉपवरनं अमेडियाचे डिटेल्स डाउनलोड केले आणि ते मी माध्यमांना पाठवले की अरे याच्यात तर अमेडिया नाव नुसतं असलं तरी 99% भागीदार हे पार्थ पवार आहेत आणि 1% म्हणजे फक्त 1000 रुपये त्या दिग्विजय पाटलांचे आहेत. 99,000 रुपये हे याचे आहेत पार्थ पवारचे. मग हे डिटेल पाठवले. हळूहळू जे उघडकीस आलं ते एका फ्रॉड नंतर दुसरं फ्रॉड, मग तिसरं फ्रॉड, आणि आता ते इतकं वाढत गेलंय की मी खारगे समितीपुढे फर्स्ट सबमिशन केलं. ते 98 पानाचं ते एनेक्शर्स होते फक्त. मग दुसरं केलं. मग आता या शुक्रवारी तिसरं करते. आणि आता काय फाइंडिंग्स आहेत की ही जमीन 2021 पासनं पार्थचा आणि शीतल तेजवानीचा व्यवहार झाला होता. बरं. आणि 21 मध्ये शीतल तेजवानीनी पॉवर ऑफ अटॉर्नी पार्थ पवारच्या नावावर दिलेली आहे. त्याच्यात पार्थ पवारची प्रत्येक पानावर सही आहे, त्याचा फोटो आहे, फोटोवर स्टॅम्प आहे, खाली त्याची सही आहे. विटनेस म्हणून त्याच्या मित्राची सलील प्रधानची साईन आहे, साहिल प्रधानची. साहिल प्रधान कोण आहे? तर तो त्याच्याबरोबर 3 इतर कंपनी म्हणजे सी ट्री, बिल्डिंग कासल आणि FP रिअल्टी या 3 कंपन्यांमध्ये तो त्याच्याबरोबर डायरेक्टर आहे. आणि म्हणजे तो त्याला नक्की ओळखतो की या पार्थचीच सही आहे म्हणून. आणि त्याच्या खाली नोटरीचा शिक्का आहे. तर हे सगळं बघितल्यावर पार्थ म्हणूच शकत नाही आता की बाबा माझा हा व्यवहार नाही आहे. म्हणून मी काल पुण्याला जाऊन बावधन पोलीस स्टेशनमध्ये आणि CP अमितेश कुमारना हे पेपर्स देऊन आले की 2021 पासून हे चाललंय. त्याच्यात आणि हे कोणी पाठवलं मला, तर त्या तृप्ता ठाकूरनी, जी शीतल तेजवानीची आणि पार्थ पवारची कॉमन ॲडव्होकेट आहे. तर त्या दोघांकडनं सगळी कामं त्या करायच्या. आणि त्यांनी मला पेपर पाठवले आणि ते विजय कुंभारांना पाठवले. म्हणून आम्ही मुंबईवरनं प्रेस कॉन्फरन्स घेतली की 24 तासात त्यांच्यावर तुम्ही FIR नाव, म्हणजे कायदा काय म्हणतो, कायदा आपल्याला सरळ म्हणतो की प्रायमा फेसी एव्हिडन्स जर अवेलेबल असेल तर FIR ही झाली पाहिजे. तर ललिता कुमारीचं एक जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं की व्हेनेवर देर इज प्रायमा फेसी एव्हिडन्स इज अवेलेबल FIR शुड बी रजिस्टर्ड. मग ह्यांच्या विरुद्ध तर सगळंच अवेलेबल होतं आणि ते देऊन सुद्धा झालं, तरी सुद्धा FIR केला नाही. म्हणून मग काल जाऊन आम्ही कंप्लेंट दिली, त्याचे थप्पे घेतले दोन्ही पोलीस स्टेशनकडनं. 4 दिवस वाट बघणार, 5व्या दिवशी मॅजिस्ट्रेट कोर्ट मूव्ह करून पार्थवर आम्ही FIR करायला त्यांना भाग पाडणं. आता त्यांनी पुढे काय काय केलं, एक म्हणजे त्यांनी ही जी पॉवर ऑफ अटॉर्नी घेतली होती ती 21 मध्ये. डिसेंबरमध्ये ही शीतल तेजवानी, आणि ही बाई कोण आहे जिच्यावर 11 गुन्हे आहेत, ती बाई डिसेंबरमध्ये पत्र लिहिते की आता ही जमीन आम्ही परत घेत आहोत रिग्रँट करण्यासाठी, तर आम्ही जे 11,000 रुपये आहेत ते भरत आहोत. आणि त्याच्यानंतर हे लोक म्हणजे अमेडिया एंटरप्राइजेस LLP काय करते की ते एक सप्लिमेंटल LLP बनवतात, सप्लिमेंटल अग्रीमेंट बनवतात, उद्यम रजिस्ट्रेशन करतात आणि एक खोटा LOI ना. खोटा LOI म्हणजे काय की डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीज आहे आपलं उदय सामंतांचं. आज त्यांच्याकडून पण काही असे निर्देश आलेले आहेत की जेणेकरून पार्थ पवारांच्या अडचणी वाढतील असे काही संकेत आहेत. अच्छा, ती मला कल्पना नाही आहे, पण मी मागणी त्यांच्याकडे केली होती आणि पत्र लिहून केली आहे की तुम्ही याच्यावर ॲक्शन का घेत नाही आहे. कारण कसं असतं की त्याचा रोल काय आहे आणि ते जे LOI आहे ते काय आपण जाणून घेऊया. इंडस्ट्रीजमध्ये कम्प्युटर रिलेटेड काही असेल ना तर त्यांना एक रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्या रजिस्ट्रेशनचा अर्थ काय की एक कंपनी आहे ज्याच्यात 25-30 माणसं काम करतात, ती कम्प्युटर रिलेटेड काम करतात, एवढं इन्फॉर्मेशन देणं, दॅट्स ऑल. ते एक प्रकारचं एक रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे. यांनी कुठली स्टॅम्प ड्युटी वेवर मिळत नाही,
काहीच मिळत नाही. स्टॅम्प ड्युटी वेवरचा जो GR आहे तो फक्त पार्क्ससाठी आहे. म्हणजे IT पार्क जर तुम्हाला बनवायचा असेल आणि खूप लार्ज स्केल तुम्हाला एम्प्लॉयमेंट क्रिएट करायची आहे त्याच्यासाठी तो GR आहे. पण त्याचा मिसयूज करून एक LOI घेऊन त्या LOIला आणि मागताना त्यांनी काय सांगितलं असेल, लँड डॅश, बिल्डिंग डॅश, अमेडिया कंपनीची इन्व्हॉल्वमेंट 98 लाख फक्त. आणि आम्ही एक डेटा सेंटर काढतोय. महत्वाचं म्हणजे शीतल तेजवानीची ती जमीन आहे आणि ती आम्हाला लीजवर दिली आहे असं हे 24 तारखेला LOI साठी पेपर सादर करतात. LOI त्यांना ग्रांट होतो. LOI आल्याबरोबर ते ॲड्ज्युडिकेशन प्रोसेस करतात. ॲड्ज्युडिकेशन म्हणजे काय हे पण आपण समजून घेऊया. तुला मला जमीन विकायची आहे, तू विकली समजा 2 एकर आहे, 3 एकर आहे, तर आपण जाणार सब रजिस्ट्रारकडे, मी जाणार की बाबा ही जमीन आहे, या जागेवर आहे, त्याचं व्हॅल्युएशन काढून द्या. तर सब रजिस्ट्रार आपल्याला व्हॅल्युएशन काढून देतो, तेवढे मी स्टॅम्प ड्युटी भरते, मग आपलं रजिस्ट्रेशन होतं. पण ही जर जमीन मोठी असली 40 एकर 50 एकर तर त्याचं एक ॲड्ज्युडिकेशनचं प्रोसेस असतं. म्हणजे ते JDR कडे जाऊन JDR आपल्याला त्याचं व्हॅल्युएशन काढून देतो, तेवढे पैसे भरल्यानंतर ते अग्रीमेंट होतं. हे संतोष हिंगणे नावाचे कलेक्टर स्टॅम्प्स यांचं सुद्धा चॅट मी काल तिथे देऊन आले. तृप्ता ठाकूर बरोबर रोज चिटचॅट करतात आणि सांगतात की अच्छा तू पेपर पाठव. मग ती तृप्ता ठाकूर त्यांना पेपर PDF वर पाठवते व्हॉट्सॲपवर. हे तिला सांगतात अच्छा नोटीस रेडी, म्हणून तिला लगेच कळवलं जातं. आणि ती त्यांना बोलवते कुठे, पार्थ पवारच्या घरी. म्हणजे आता हे सगळ्या गोष्टी मी काल पोलिसांना देऊन आलेली आहे. तिसरी गोष्ट म्हणजे हे ॲड्ज्युडिकेशन प्रोसेस होतं. मग ह्याच्यात सुद्धा पूर्ण जसं मी म्हटलं फ्रॉड केला. त्याच्यातनं त्यांना कळलं की आता ही जमीन आहे 294 कोटीची. मग ते ठरवतात ठीक आहे आपण 300 कोटी करून भरतोय म्हणून दाखवू. आणि 300 कोटीचं डील हे 20 मेला रजिस्टर करतात. आता हे जेव्हा रजिस्टर करतात त्याच्यात 7% स्टॅम्प ड्युटी असते. म्हणजे 21 कोटी स्टॅम्प ड्युटी भरणं गरजेचं आहे. एक मस्त दारू पिणारा माणूस तारू नावाचा, त्याला शोधलं जातं, त्याला तिथे आणलं जातं आणि त्याच्याकडनं ते डील करून घेतलं जातं 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून. 500 रुपयात झोपडीचं पण स्टॅम्प ड्युटी नाही होणार. पण हे लोक एवढ्या 1800 कोटीच्या सरकारी जमिनीचा व्यवहार करतात आणि त्याच्यावर 500 रुपयाची स्टॅम्प ड्युटी भरतात. तरी अजूनपर्यंत FIR मध्ये पार्थ पवारचं नाव नाही. त्याच्यानंतर इथेही संपत नाही. 16 तारखेला 16 जूनला हे ताबा घ्यायला जातात आणि तिथे कोणाचं आहे तर बोटॅनिकल सर्वे म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट ते आहेत तिथे. त्यांना बाहेर काढायच्या ह्याच्या प्रयत्नात असतात. त्याच्यासाठी पोलिसांना बोलवतात. ती पोलिसांची मी स्टेशन डायरी काढली की तिथे त्याच्यात काय लिहिलेलं होतं. तर म्हणे कोणी एक तृप्ता ठाकूर आणि काही बाउन्सर झाले आणि त्यांनी तो ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला म्हणून ते पत्र लिहितात अर्जंट कलेक्टरला की याच्यात अर्जंट इंटरव्हेन्शन करा. तेव्हापासनं जूनपासनं ते नोव्हेंबरपर्यंत ना कलेक्टर काही करतात, ना SDO काही करतात, ना तहसीलदार काही करतात. आणि हे न्यूज ब्रेक झाल्यानंतर मग पळापळ, मग त्या तारूला काढा, मग याला काढा, मग त्याला काढा, सगळ्यांना काढा. दिग्विजयला चौकशीसाठी बोलवा. काय झालं आतापर्यंत काही नाही. ती शीतल तेजवानीला आत टाकलं, तारूला बडतर्फ केलं, संपला विषय. आणि लोक किती दिवस लावणार, माध्यमं किती दिवस लावणार, संपलं की हो प्रश्न मिटला असं. तर कमाल अशी वाटते मला की जर आपल्यापैकी कोणी जर काही असा व्यवहार केला तर आपल्याला दुसऱ्या मिनिटाला जेल होईल. पण पार्थ पवारचं नाव सुद्धा घालण्यात, मी काल पोलिसांना विचारलं ना, म्हटलं नाव दिस इज प्राइमा फेसी एव्हिडन्स, सो वेन आर यू रजिस्टरिंग द FIR. तर मला स्माइल करतात आणि म्हणतात मॅडम टप्प्याटप्प्याने करतो. म्हटलं हा तर पहिला टप्पा होता, बाकीचे टप्पे तुमचे नंतरचे होते. तर हसून म्हणतात मॅडम तुम्हाला तर माहिती आहे सगळं. आता काय ते तरी काय करणार, वरनं फोन येतात सगळे आणि एव्हरीथिंग इज कंट्रोल. तर जोपर्यंत अधिकाऱ्यांमध्ये ताकद येत नाही ना, की मी तर त्यांना काल मी प्रत्येक अधिकाऱ्याला सांगते तुम्हाला वरनं फोन आले ना लिहून टाकायचं तिथे अमुक अमुकचा फोन आला म्हणून मी हे केलं असं लिहून टाकायचं. कारण उद्या गदा तुमच्या जॉबवर येणार आहे. ते काही ते नाम वेगळे राहणार आहेत आणि वर राजकारण चालत राहणार आहे. जॉब जाईल तुमचा, बेनिफिट जातील तुमचे, पण हे ताकद पाहिजे.